तर राष्ट्रवादीचे आमदार जिशान सिद्दीकी यांना मराठीचं वावड आहे का असा सवाल मनसेनं विचारलाय. कारण विधान परिषदेवर नुकतंच नियुक्ती झालेल्या आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकी यांनी आमदारकीची शपथ घेतली. मात्र सिद्दीकी यांनी थेट इंग्रजीतून शपथ घेतली. त्यामुळे जिशान सिद्दीकी यांना मराठीचं वावड आहे का असा प्रश्न निर्माण होतो. राज्यात सध्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून वातावरण तापलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी यावी यासाठी मुदत देण्यात आली आहे. तर मराठी पाठांचा मुद्दाही चर्चेत आहे. आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या विधानसभेत जिशान सिद्दीकींनी मराठीत शपथ घेतली नसल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय. My leader Sudhitra Pawar Vahini ji and the NCP family for giving me this opportunity. आज की क्या बात है, हम सब दोस्त हैं. पिछली बार भी मैं अकेला था जिसने इंग्लिश में शपथ ली थी. इस बार भी अकेला हूँ, इंग्लिश में शपथ ली है. सब पढ़े लिखे हैं हम, और जितना देश बढ़ रहा है उसमें इंग्लिश में अगर किसी ने शपथ ली तो उसमें कोई बड़ी बात नहीं है. और मुझे लगता है कि हमें मोटिवेट करना चाहिए सभी यंग लीडर्स को इंग्लिश में भी बात करने, हिंदी में भी बात करने, मराठी में भी बात करने, हर एक लैंग्वेज में बात करने. और मुझे लगता है इस पर ज़्यादा सोचने की बात नहीं है. जिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीतून घेतलेली शपथ ही खरं तर राज्य शासनाच्या कानाखाली चपराक आहे. कारण जी शिवसेना, जी भाजपा ही ओरडून ओरडून सांगत असते की आम्ही मराठीला प्राधान्य देतो, महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी चालणार, इथे जर तुम्हाला रिक्षा चालवायची असेल तरी तुम्हाला मराठी यावी लागेल. त्याच प्रताप सरनाईक असतील, त्याच एकनाथ शिंदे असतील, त्याच फडणवीसांसमोर जिशान सिद्दीकी इंग्रजी शपथ घेतात. याच्यासारखं दुर्दैव ते कोणतं? तरी मराठी शिकलं पाहिजे. शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी नाही शिकणार तर कुठे शिकणार? आणि तिथे काय आतमध्ये उर्दू चालत नाही, म्हणून मराठी शिकलं पाहिजे. तरी मराठी शिकलं पाहिजे. शेवटी महाराष्ट्रामध्ये मराठी नाही शिकणार तर कुठे शिकणार? आणि तिथे काय आतमध्ये उर्दू चालत नाही, म्हणून आम्ही कसे या महाराष्ट्र द्वेषी आहोत, द्वेष्टे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला नाही बोलायचं, आम्हाला वंदे मातरम नाही म्हणायचं, असा काही लोकांचा जो आग्रह आहे, मला वाटतं तो सगळ्यात चुकीचा आहे. आणि लोक हे सर्व पाहत आहेत. निश्चित एक दिवस त्यांची जागा त्यांना पाहायला मिळेल.